महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेसंदर्भात दिल्लीमध्ये राजकीय घडामोडी ज्या आहेत ते वेगाने घडत आहेत। कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्यामध्ये त्यांच्या जे.पी. नड्डांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी जवळपास 1 तास जी आहे ती बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेच्या दृष्टिकोनातून चर्चा जी आहे ती झाल्याची माहिती मिळते। ते म्हणजे केंद्रीय नेतृत्वाकडून थेट विनोद तावडे यांच्याकडून राज्यातल्या परिस्थितीची माहिती जी आहे ती जे.पी. नड्डा यांनी घेतली असण्याची शक्यता आहे। ते म्हणजे राज्याचे कायदेबाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते दरेक गावामध्ये आहेत। मात्र त्यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आल्याचं सांगितलं जाते। मात्र एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत। त्या अनुषंगाने सुद्धा विनोद तावडे आणि जे.पी. नड्डा यांच्यामध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। ती म्हणजे भाजपमधलं खातेवाटप असेल किंवा मग शपथविधीच्या दृष्टीनं भाजपची तयारी असेल, याचा खरं तर आढावा जो आहे तो कदाचित जे.पी. नड्डा यांनी विनोद तावडे यांच्या माध्यमातून घेतला असण्याची शक्यता आहे। दिल्लीतल्या प्रत्येक घडामोडीमध्ये स्वतः विनोद तावडे जे आहेत ते आपल्याला बैठकांमध्ये दिसून येत आहेत। त्यामुळे राज्याच्या दृष्टीनं दोन नेत्यांमध्ये खरं तर काय नक्की चर्चा झाली असेल हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जवळपास 1 तास राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि विनोद तावडे यांच्यामध्ये बैठक जी आहे ती दिल्लीतल्या निवासस्थानी पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।